आपण मिनी रवा केक बनवणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी पिठी साखर घेतली आहे। ज्या वाटीने पिठी साखर घेतली त्याच वाटीने मी 2 वाटी रवा घेते। ही दुसरी वाटी टाकते। त्याच वाटीने मी 1 वाटी दही घालते। त्याच वाटीने 1 वाटी दूधही घालते। अर्धा चमचा बटरही घालते। व्हॅनिला एसेन्स टाकते 2-4 ड्रॉप। तुमच्याकडे व्हॅनिला एसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पावडरही घालू शकता। आता मी हे सर्व मिक्स करून घेते। रवा झाकून ठेवते म्हणजे रवा एकदम दुधामध्ये आणि दहीमध्ये मिक्स होईल। 10 मिनिटं झाली आहेत। आपण आता हे झाकण काढूया। त्यामध्ये मी 1 चमचा बेकिंग पावडर घालते। अर्धा चमचा बेकिंग सोडा घालते। बेकिंग सोडा घातल्यानंतर त्यावर थोडं दूध टाकते चमचाभर आणि ते मिक्स करून घेते। हे गोल गोल एकाच बाजूने फिरवावं। आपला रवा छान फुललेला आहे। कंटेस्ट अशीच हवी। मी आप्पे पात्रे गॅसवर गरम करत ठेवले आहे। मग आपण त्यामध्ये गरम झाले की बॅटर थोडे थोडे ओतून घेऊया। आपले आप्पे पात्र गरम झाले त्यामध्ये मी थोडं थोडं तेल घालते। तुम्ही तूप बटर काही वापरू शकता। आता मी ह्यामध्ये बॅटर थोडं थोडं ओतून घेते। थोडं कमीच घालावं, फुलल्यानंतर ते डबल होते। ह्याच्यावर झाकण ठेवते। अगदी 2-3 मिनिटासाठीच ठेवते। आपली 2-3 मिनिटं झालेली आहेत। आता झाकण काढूया। किती छान फुलले आहेत। मी फिरवून घेते। परत अगदी अर्धा मिनिटासाठी झाकण ठेवते। आपलं अर्धा मिनिट झालं आहे। ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीचेही करून घेते। हा तुम्हाला मी तोडून दाखवते। किती सॉफ्ट झालेला आहे। मुलांना टिफिनला द्यायला झटपट होणारा हा मिनी केक तयार झाला आहे आपला।